माझा भाऊ, माझा सख्खा भाऊ माझा फ्लॅट बळकवण्याचा प्रयत्न करतो आहे. बळकवण्याचा. नमस्कार मित्रांनो, रवी करंदीकर. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं की माझा भाऊ माझ्या घरी आला आणि मला म्हणाला की चला आता रिडेव्हलपमेंट करायचे, आपले फ्लॅट हँडओव्हर करायचे बिल्डरला महिना अखेरला, तर केव्हा जागा खाली करतो. तर त्याच्यावरनं आमचं बरंच आर्ग्युमेंट झालं, हे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं. मी त्याला म्हटलं की अरे काय आहे की पूर्ण एफ एस आय लोड करून बिल्डिंगचा पूर्ण प्लॅन कॉर्पोरेशन कडनं मंजूर करून घेतल्याशिवाय आपण जागा खाली करायची नाही. आपण PAAA म्हणजे परमनंट अल्टरनेट अकोमोडेशन अग्रीमेंट वर सही करून फ्लॅट आणि टोटल सोसायटीची बिल्डिंग बिल्डरच्या ताब्यात द्यायची नाही, असं माझं म्हणणं आहे. आणि हे का योग्य आहे हे सगळ्या मेंबरना पटवून देण्याकरता मी इतका वेळ प्रयत्न करतो आहे. तरी सुद्धा तू बिल्डरचं कुठलं तरी पत्र आलं असं म्हणून फुल FSI आणि पूर्ण बिल्डिंगचा प्लॅन सँक्शन करून घेण्याचा आग्रह न धरता फ्लॅट खाली करायला निघालायस, हे मला पटत नाहीये, असं मी त्याला सांगितलेलं होतं. पण मी या फ्लॅटचा मालक आहे आणि मला फ्लॅट बिल्डरला देऊन टाकायचा आहे. मला त्याच्याशी वाद घालत बसायचं नाही, मला त्याच्याशी भांडत बसायचं नाहीये. असं म्हणून तू मला तो त्रास नको, बिल्डरशी भांडण्याचा त्रास मला नको आहे. तो त्रास म्हणून मी तुला सांगतो आहे की तू फ्लॅट खाली करून दे. अशी आमची काल चर्चा झालेली होती. तर त्यावेळेला त्याचा मुख्य मुद्दा हाच होता की आम्ही तुला मदत करायला पैसे दिले, त्यावेळेला तू हा फ्लॅट तू आम्हाला लिहून दिलेला होतास, म्हणजे या फ्लॅटच्या अगेन्स्ट आम्ही कर्ज काढून तुला मदत केलेली होती. त्यावेळेला जो आम्हाला मनस्ताप झाला तसा परत आता रिडेव्हलपमेंट करताना बिल्डरला फ्लॅट द्यायला नकार देऊन कुठल्या तरी मुद्द्यावर, म्हणजे फुल FSIच्या मुद्द्यावर भांडत बसण्याची आमची मानसिक तयारी नाही आहे. सगळ्या सोसायटीच्या सगळ्या मेंबर्सचा रोष आम्ही सहन करू शकत नाही. मुद्दा बरोबर आहे का चूक आहे हा प्रश्न नाहीये, पण सगळ्यांच्या विरुद्ध कुणालाही याच्यामध्ये दोन फेजेसमध्ये FSI सँक्शन करून घेणं या गोष्टीला कुणीही विरोध करत नाहीये. तर आम्हाला त्यांच्या बरोबर जायचंय, आम्हाला त्यांचा रोष सहन करायचा नाहीये, आम्हाला बिल्डरशी वाद घालायचा नाहीये. म्हणून तू फ्लॅट रिकामा करून दे, कारण हा कायदेशीर दृष्ट्या आमच्या नावावर आहे. त्यामुळे सोसायटी आम्हाला फ्लॅट रिकामा करून मागणार, बिल्डर आम्हाला फ्लॅट रिकामा करून मागणार, तर आम्हाला तो रिकामा करून बिल्डरच्या ताब्यात द्यायचा आहे, असं काल त्यांनी मला सांगितलेलं होतं. मी तुम्हाला मागच्या व्हिडिओत सांगितलं. तर मी त्यावेळेला त्याला म्हटलं की ठीक आहे, तुझी अशी इच्छा आहे की मी माझं राहतं घर 8 दिवसात किंवा महिना अखेरपर्यंत तुला रिकामं करून द्यावं, अशी तुझी इच्छा आहे, पण तुला त्रास सहन करायचा नाहीये. तर मी जरा माझ्या बायकोशी मुलाशी बोलतो आणि मग पुढे कशी अरेंजमेंट करायची याचा विचार करून तुला सांगतो उद्या, असं मी त्याला सांगितलेलं होतं, है ना. तर त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी तो माझ्या घरी आला. भाऊ आणि वहिनी माझ्या घरी आले आणि आल्या आल्या त्यांनी काय केलं, त्यांनी तसा कागद काढला आणि मला दाखवला. बघ, मी जे तुला म्हणत होतो ना की सोसायटी म्हणते की महिना अखेरपर्यंत फ्लॅट खाली करून द्या, हे बघ आता बघितलं का व्हॉट्सअप ग्रुपवर त्यांनी एक पोस्ट टाकलेलं आहे, बघितलं का तू ते? म्हणतो हो मी बघितलं. त्याने परत एकदा बघ असं म्हणून त्यांनी ते पोस्ट काढलं आणि मला वाचून दाखवलं. त्याच्यात काय लिहिलंय सांगतो तुम्हाला बरं का, फार गमतीशीर आहे. द सेक्रेटरी
कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी वगैरे. सब्जेक्ट इंटिमेशन ऑफ व्हेकेशन अँड हँड ओव्हर ऑफ कीज फॉर रिडेव्हलपमेंट. हँड ओव्हर ऑफ कीज फॉर रिडेव्हलपमेंट. we, the members of society bearing flat number, flat number takla, hereby inform you that I have vacated my existing flat in view of the redevelopment of the society. I have vacated, I have vacated my existing flat in view of the redevelopment of the society. We hereby confirm that we have handed over peaceful and vacant possession along with the keys of the said flat to the society pursuant to the developer's letter dated 22/12/25 for redevelopment purpose. कळलं का? इथे काय, हे स्वतः तो फ्लॅट ओनर असं शपथपत्र लिहून देतो आहे की, हे शपथपत्र आहे कारण खाली त्या फ्लॅट ओनरची सही आहे. वी फर्दर कन्फर्म दॅट we shall cooperate with the society and the developer for the smooth execution of redevelopment project. Thanking you, yours faithfully. व मेंबरचं नेम, फ्लॅट नंबर, सिग्नेचर वगैरे आणि कॉन्टॅक्ट नंबर वगैरे दिलेला आहे तो. आणि ह्याच्या बरोबरच त्याच्यात लिहिलेलं होतं की वी आर अटॅचिंग अवर बँक अकाउंट डिटेल्स हिअर विथ फॉर मंथली रेंट कॉम्पेन्सेशन अँड इंटरेस्ट फ्री डिपॉझिट पर्पजेस. हे फ्लॅट धारक, फ्लॅट ओनर सोसायटीच्या सेक्रेटरीला असं शपथपत्र लिहून देतो आहे की आम्ही आमचा एक्झिस्टिंग फ्लॅट जो आहे तो व्हेकेट केलेला आहे आणि त्याच्या किल्ल्या आम्ही तुमच्याकडे सुपूर्त करतो आहोत. कशा करता? पीस ऑफ द सेड फ्लॅट टू द सोसायटी. आणि कसं करतोय तर पीसफुल अँड व्हेकंट पोझिशन along with the keys of the said flat to the society, है ना. pursuant to the developer's letter, म्हणजे डेव्हलपरच्या लेटरचा रेफरन्स दिलेला आहे तो, फॉर द डेव्हलपमेंट पर्पज. हे त्या सोसायटीच्या त्या बिल्डरचं पत्र आलेलं होतं की ज्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं होतं की त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं होतं की ऍज पर द MOU execute between the society and the developer, a mandatory notice period of 1 month is required to issue to members of for vacating their respective premises. 1 month ची नोटीस द्यायची होती. त्याप्रमाणे all society members are required to vacate and hand over peaceful and vacant possession of their premises, म्हणजे flat, on or before 31st January 26. So as to enable the developer to commence construction activities in accordance with the sanctioned development plan. Sanctioned redevelopment plan. बरोबर. तर असं त्या हे जे पत्र दिलेलं होतं, या पत्राप्रमाणे आम्हाला थोडक्यात असं म्हटलं की आम्हाला 1 महिन्याची नोटीस मिळालेली आहे आणि आम्ही फ्लॅट रिकामा करून पीसफुल आणि व्हेकंट पोझिशन म्हणजे फ्लॅटच्या किल्ल्या सोसायटीच्या ताब्यात देत आहोत. असं शपथपत्र लिहून किल्ल्या सोसायटीच्या ताब्यात द्यायच्या आहेत. वाचलंस का तू? हे कळलं का तुला आम्ही काल काय म्हणत होतो ते? अरे बापरे, अरे मी तर म्हणत होतो की पूर्ण फुल FSI लोड करून जेवढं काय पॉसिबल आहे तेवढं कन्स्ट्रक्शनचा प्लॅन करून तो कॉर्पोरेशन कडनं सँक्शन करून घेतल्यानंतर मग मी परमनंट अल्टरनेट अकोमोडेशन अग्रीमेंट वर सह्या करेन आणि ते अग्रीमेंट रजिस्टर झालं की मग मी फ्लॅट व्हेकेट करेन.
हा, आणि त्याच्यामध्ये फक्त प्लॅन सँक्शन होणं एवढा एक, कॉर्पोरेशननी पूर्ण बिल्डिंगचा प्लॅन सँक्शन करणं एवढाच एक हेतू एवढाच एक क्लॉज नव्हता. त्याच्यामध्ये आणखीन पण इतर काही क्लॉजेस होते. उदाहरणार्थ, रेराचं रजिस्ट्रेशन झाल्यानंतर, सगळं हे फॉर्मॅलिटीज पूर्ण झाल्यानंतर मग मग मी फ्लॅट हँडओव्हर करेन असं म्हटलेलं होतं. आणि त्याच्याकरता सगळ्यांनी आग्रह धरावा असं मी सगळ्यांना पटवून द्यायचा प्रयत्न करत होतो. तो इथे तर उलटच झालं. इथे तर उलटच आहे. माझ्या भावाला मी म्हटलो की अरे तुला कळतंय का, इथे तर उलटच आहे. इथे तर परमनंट अल्टरनेट अकोमोडेशन अग्रीमेंटचा विषयच नाहीये. प्रत्येकाने आपणहून आपणहून आपला फ्लॅट रिकामा करायचा आणि आपल्या फ्लॅटच्या चाव्या, म्हणजे आपला फ्लॅट सोसायटीच्या ताब्यात द्यायच्या. सोसायटीच्या ताब्यात. हा किती विचित्र प्रकार आहे. हे शपथ पत्र नाहीये, हे आत्महत्या करताना लिहिलेलं पत्र आहे की मी माझ्या जीवाला कंटाळून आत्महत्या करतो आहे. आणि तो माणूस जेन्युअनली जीवाला कंटाळलेला नाहीये, त्याला जेन्युअनली आत्महत्या करायचं नाहीये. ते व्हिलन असतात ना, की ते व्हिलन ज्याला मारायचं असतं त्याला सांगतात की असं असं हे पत्र लिही आणि याच्यावर सही कर. आणि मग त्यांनी ते सही केली की मग त्याला ढकलून देतात इमारतीवरून खाली किंवा फासावर लटकवतात. असं चित्र निर्माण करतात की आम्ही त्याला मारलं नाही, त्यांनीच आपणहून स्वतःला गळफास लावून घेतला किंवा त्यांनीच आपणहून आत्महत्या केली 5व्या मजल्यावरनं 10व्या मजल्यावरनं उडी मारून. आम्ही काही त्याला ढकललं नाहीये, आम्ही काही त्याच्या गळ्यात फास घालून त्याला टाकलेलं नाहीये, त्यांनीच हे आपणहून केलं. असं ज्या आपण गुन्हेगारीच्या कथा ऐकतो ना, तशी ही कथा होतीये की ह्याच्यामध्ये आपल्या सोसायटीचे चेअरमन आणि सेक्रेटरी सगळ्यांना सांगतायत की तुम्ही आपल्या बिल्डिंगच्या पॅरापेटवर उभे राहा आणि उड्या मारा खाली. आणि उड्या मारायच्या आधी हे शपथपत्र लिहून द्या की आम्ही आपणहून आमचा फ्लॅट तुमच्या ताब्यात देतो आहोत. अरे हा कोर्ट आहे, याच्यामध्ये कुठेही लिहिलेलं नाहीये की म्हणजे हा अशा प्रकाराने कट रचलेला आहे. मला तर ही क्रिमिनल कॉन्स्पिरसी वाटते की बिल्डरनी फक्त 1 महिन्याची नोटीस देतो आहे इंटिमेशन व्हेकेट करण्याची, आणि बाकी इतर कामाची जी काय प्रगती आहे ते मेन्शन करायचं. आणि त्याचा रेफरन्स घेऊन सोसायटीच्या चेअरमन आणि सेक्रेटरीनी लोकांना सांगायचं की बघा, बिल्डरने आपल्याला सांगितलंय ना की 1 महिन्यात म्हणजे जानेवारी एंड पर्यंत रिकामी करून द्यायचे आपल्याला फ्लॅट. तर तुम्हीच आता असं करा की आपणहून आपले फ्लॅट रिकामे करा आणि रिकामे करून आम्हाला किल्ल्या आणून द्या आणि हे शपथपत्र लिहून द्या, है ना. म्हणजे काय झालं की बिल्डरच त्यांना म्हणजे बिल्डरच्या ऐवजी सोसायटीचे चेअरमन आणि सेक्रेटरी त्यांच्याकडनं हे आत्महत्येचं पत्र लिहून घेऊन त्यांना उड्या मारायला प्रवृत्त करतायत, आत्महत्या करायला प्रवृत्त करतायत. बिल्डर नाही करत आहे बरं का. बिल्डर बळजबरीने कुणाकडनंही फ्लॅट व्हेकेट करून घेत नाहीये. प्रत्येक फ्लॅट ओनर आपणहून आपला फ्लॅट बिल्डरच्या ताब्यात देतो आहे. कसला चॅप्टर आहे बिल्डर. त्यांनी फक्त एक फॉर्मल इंटिमेशन दिले तर टाइम शेड्यूल दिलेलं होतं, पण त्यांनी या सोसायटीच्या चेअरमनला आणि सेक्रेटरीला हाताशी धरून किंवा काय रिडेव्हलपमेंटची मॅनेजमेंट कमिटी वगैरे जी काय आहे ती, त्यांना हाताशी धरून लोकांना आपणहून आपले फ्लॅट ताब्यात द्यायला सांगितलेले आहेत. म्हणजे फुल FSI तर सोडूनच द्या, अरे साधं परमनंट अल्टरनेट अकोमोडेशन अग्रीमेंट पण नाही. म्हणजे तुम्ही हा जो तुमचा जुना फ्लॅट ताब्यात देत आहात आणि तो बिल्डरच्या नाही ताब्यात देत आहे, बरोबर, तुम्ही सोसायटीच्या ताब्यात देता, बिल्डरच्या नाही देत आहे. आता मग सोसायटी आली आणि म्हणाली की चला आम्ही सगळे फ्लॅट रिकामे केलेत, आम्ही बिल्डिंग रिकामी केली, आता ही तुम्हाला घेऊन टाका. असं जर सोसायटीच मला म्हणाली की ही सगळा आमची हा प्लॉट तुम्ही घेऊन टाका, आमचे सगळे फ्लॅट आम्ही रिकामे केलेले, आमची सगळी बिल्डिंग घेऊन टाका आणि पाडून टाका आणि बांधा इथे, असं सोसायटीच म्हणून आली आणि मला आग्रह तिने केला, तर मी काय करणार.
मी आपलं त्यांचा आग्रह आहे की आमच्या बिल्डिंगला पाडा आणि बांधा, तर मी आपलं ठीक आहे म्हटलं, तुमचा एवढा आग्रह असेल तर मी पाडून टाकतो तुमची बिल्डिंग आणि बांधतो. म्हणजे जुन्या फ्लॅटच्या बदली नवीन फ्लॅट देण्याचा काहीही अश्युरन्स, कायदेशीर अश्युरन्स न देता, कायदेशीर हमी न देता, कुठलंही ऑफिशियल डॉक्युमेंट जे व्हॅलिड असतं, जे रजिस्टर केलेलं असतं म्हणून व्हॅलिड असतं, ते परमनंट अल्टरनेट अकोमोडेशन अग्रीमेंट न करता फ्लॅट रिकामा करायचा. अरे समजा एखाद्या दुकानदाराने ऑफर लावलेली आहे की जुना टीव्ही आणून द्या आणि नवीन टीव्ही घेऊन जा, तर त्यावेळेला आपण, नाही नाही, हे आमचे जुने टीव्ही आहेत ते घेऊन जा, टीव्ही काय त्याच्यावर फ्रीज पण घेऊन जा. पण म्हणजे ते वाटलं तर तुम्ही द्या नाहीतर नका देऊ असं म्हणण्यासारखं आहे. म्हणजे म्हणजे डीलरनी फक्त एवढीच जाहिरात करायची की तुमचं जुनं जे काय असेल ते आम्हाला आणून द्या, त्याच्या बदली आम्ही नवीन देतो ह्याचं प्रॉमिस नाही बरं का. तुमचं जे जुनं असेल ते आम्हाला आणून द्या आणि आपण जाऊन त्यांना देऊन टाकायचं. अरे ही चक्क फसवणूक आहे, ही चक्क दिशाभूल आहे. आणि बिल्डरचा बिल्डरचा गुरगा गुरगा म्हणतात ना आजकाल, बिल्डर हे सोसायटीच्या चेअरमन आणि सेक्रेटरीच्या मार्फत सोसायटीच्या मेंबरची दिशाभूल करतो आहे आणि त्यांची फसवणूक करतोय आणि स्वतः नामा निराळा राहिलेला आहे. आता तो तसा नामा निराळा राहत नाहीये, कारण त्याच्या पत्राचा याच्यामध्ये रेफरन्स आहे, म्हणजे या कटाच्या पाठीमागे तोच आहे. हे सरळ सरळ सिद्ध होत आहे, कारण सोसायटी काय सगळे फ्लॅटचे ताबे घेऊन सगळ्यांच्याकडनं फ्लॅट रिकामे करून सोसायटीचा सेक्रेटरी आपल्याकडे किल्ल्या घेतोय, ते काय फ्लॅटचं लोणचं घालण्याकरता घेत नाहीये तो, बरोबर ना. तो शेवटी ते त्या बिल्डरलाच देणार आहे आणि कुठल्या बिल्डरला देणार आहे ते त्या पत्राचा रेफरन्स पण त्याच्यामध्ये आहे. तर ही चक्क साध्या भोळ्या भोळ्या तुझ्यासारख्या, माझ्या भावाला म्हटलं तुझ्यासारख्या साध्या भोळ्या मी बेअक्कल नाही म्हणत कारण तू माझा भाऊ आहेस, पण साध्या भोळ्या बालबुद्धीच्या किंवा ग्रीडी, हावरट ग्रीडी, ग्रीड कसली, जुनं देऊन नवं मिळणार, अशा लोकांच्या बालबुद्धीचा फायदा घेतोय. आणि हे कुठे टाकलंय? सोसायटीच्या व्हॉट्सअप ग्रुपवर हे टाकलेलं आहे. त्याला काही फॉरवर्डिंग लेटर नाहीये, म्हणजे चेअरमन सेक्रेटरीने असं सांगितलेलं नाहीये जे खालील फॉर्म भरा आणि मला आणून द्या. त्यांनी फक्त ही पीडीएफ टाकली आहे आणि ती लोकांनीच आपणून घेतली डाउनलोड करून आणि त्यांनीच आपणून आणून दिली. मग सोसायटीचा चेअरमन आणि सेक्रेटरी पण काय म्हणणार, ओ मी कुठे फॉरवर्डिंग लेटर लिहिलं होतं की हे फ्लॅट रिकामे करून द्या आणि हे शपथपत्र भरून द्या, मी असं काहीच म्हटलेलं नव्हतं. कारण मी त्या पीडीएफ ला काही फॉरवर्डिंग लेटर लिहिलेलंच नव्हतं, मी फक्त ती पीडीएफ टाकलेली होती की जे शपथपत्र होतं, जे ऍक्च्युअली आत्महत्येचं पत्र होतं. आणि लोकांनीच आपण सगळं करून दिलं, माझाही काही दोष नाहीये. अरे तू असं असं म्हणायला तो मोकळा, पण मुद्दा असा आहे की चेअरमनला किंवा सेक्रेटरीला आपले फ्लॅट ताब्यात घेण्याचा अधिकार काय आहे? अरे लक्षात घे, तू ना भावाला सांगितलं की लक्षात घे की डेव्हलपमेंट अग्रीमेंट जे असतं ते पूर्ण सोसायटीचं सगळ्यांचं मिळून, एका ग्रुपचं, एका कम्युनिटीचं, एका समाजाचं, सगळ्यांचं मिळून एक जी संस्था तयार झालेली असते ना सोसायटी, तर ती सोसायटी आणि बिल्डर यांच्यामधलं ते डेव्हलपमेंट अग्रीमेंट असतं, बरोबर की नाही. त्याच्यानंतर पुढची फेज अशी आहे की प्रत्येक इंडिव्हिज्युअल फ्लॅट ओनर बरोबर बिल्डर परमनंट अल्टरनेट अकोमोडेशन अग्रीमेंट साईन करतो आणि त्या अग्रीमेंट मध्ये तुमचा जो जुना फ्लॅट आहे त्याच्या बदली मी नवीन तुम्हाला कुठला फ्लॅट देईन, जो तो फ्लॅटचा नंबर वगैरे देतो आणि तो जो फ्लॅट असतो तो ज्या बिल्डिंग मध्ये असतो त्या बिल्डिंगचा प्लॅन कॉर्पोरेशनने सँक्शन केलेला आहे. तर कॉर्पोरेशनच्या सँक्शन प्लॅन मधला कुठला फ्लॅट तुम्हाला देणार आहे हे तो बिल्डर, जो डेव्हलपर आहे तो आणि इंडिव्हिज्युअल
फ्लॅट ओनर जो आहे, तर त्यांच्यामध्ये हे अग्रीमेंट होतं. याच्यामध्ये सोसायटीचा रोल फक्त एक कन्सेंटिंग पार्टी म्हणून असतो. म्हणजे काय, परमनंट अल्टरनेट अकोमोडेशन अग्रीमेंट हे बिल्डर, डेव्हलपर आणि इंडिव्हिज्युअल फ्लॅट ओनर मध्ये होतं. पहिलं सोसायटी बरोबर झालेलं आहे ते वेगळं, पण इथे प्रत्यक्ष पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअल आणि डेव्हलपर त्यांच्याबरोबर काय होतं, तर डेव्हलपर पहिली बिल्डिंग पाडणार आहे, डेव्हलपर नवीन बिल्डिंग बांधणार आहे आणि त्यांनी बांधलेल्या नवीन बिल्डिंग मधला जो पर्टिक्युलर फ्लॅट आहे तो मी तुम्हाला देईन, त्याचं मी तुम्हाला पोझेशन देईन, असं तो पर्सनल कमिटमेंट त्या पर्टिक्युलर फ्लॅट बायर बरोबर करतो. तर अशी काहीही कमिटमेंट न करता, बिल्डरकडनं अशी काहीही कमिटमेंट मिळालेली नसताना ज्या सोसायटीला फ्लॅट ताब्यात घेण्याचा अधिकारच नाहीये त्यांना तुम्ही फ्लॅट दिलात, म्हणजे तुम्ही चक्क आत्महत्या केली ना, चक्क आपल्या प्रॉपर्टीवर पाणी सोडलं ना, की जुन्याच्या बदली नवीन मिळेल याची कायदेशीर हमी न घेता जो बांधणार नाही आहे, जो जुन्याच्या बदली नवीन देणारच नाही आहे, त्या लोकांना त्या सोसायटीला या किल्ल्या देणं, फ्लॅटचा ताबा देणं हे पूर्ण म्हणजे कॉमन सेन्सच्या दृष्टीने सुद्धा चुकीचं आहे ना राव. कमाल करतो तू. आणि तू मला हे पत्र दाखवू दे, शपथपत्र दाखवून सांगतोय की बघ हे सगळं फॉर्मल झालंय, काल मी तुला सांगितलं, तुला मी म्हटलं की केव्हा खाली करतोस, त्यावेळेला असं काही फॉर्मल नव्हतं, पण आता हे फॉर्मल आलेलं आहे, तर त्यामुळे आता 8 दिवसात तू फ्लॅट रिकामा करून मला ताबा द्यायलाच पाहिजे, कारण मला तो सोसायटीला हे द्यायचं आहे. म्हटलं म्हणजे तू हे शपथपत्र भरून देणार? हो, मग प्रोसिजर आहे, ती प्रोसिजर आहे, नॉर्मल प्रोसिजर आहे. अरे वा, आज इंटरनेटच्या जगामध्ये रिडेव्हलपमेंट करताना फ्लॅट हँडओव्हर करण्याची प्रोसिजर किंवा फ्लॅट हँडओव्हर करताना काय प्रिकॉशन्स घ्याव्यात याच्यावर हजारो व्हिडिओ पडलेले आहेत युट्यूबवर, किंवा तू सर्च जरी केला तरी गुगल तुला ह्याचं उत्तर देईल, है ना. म्हणजे जेमिनाय पण उत्तर देईल, गुगल जेमिनी पण उत्तर देईल, आणि पर्टिक्युलर रेफरन्सचे व्हिडिओ पण तुला सांगेल. किंवा आज आजूबाजूला एवढ्या सोसायट्यांची रिडेव्हलपमेंट चालली आहे, त्याच्यापैकी कुणालाही जर विचारलं असतंस तर कुणीही सांगितलं असतं की फ्लॅट हँडओव्हर कसा होतो, त्याची काय प्रोसिजर आहे, किंवा सोसायटी आणि बिल्डर बरोबर डेव्हलपमेंट अग्रीमेंट झाल्यानंतर पुढची स्टेज काय असते हे आज जनरल नॉलेज झालेलं आहे, ते सुद्धा तुला नाहीये. नाही, हे बघ, माझा भाऊ म्हणाला की नाही मला काय सोसायटीने सांगितले तर त्या प्रोसिजर प्रमाणे जायचं, मला त्यांच्याशी भांडत बसायचं नाही, मला बिल्डरशी भांडायचं नाही. काल तू मला हे म्हणालास, पण मला माहिती आहे तू हुशार आहेस तू, पण तरी सुद्धा आपण फक्त सोसायटीने सांगितलं तसं वागतो आहे ना, आणि आपल्याला भांडायचं नाहीये. तुला मदत करताना आम्हाला आधीच मानसिक क्लेश झालेले आहेत, आणि आता फ्लॅटचा ताबा न देऊन आम्हाला इतर सभासदांचा आणि सोसायटीचा आणि बिल्डरचा रोष ओढवून घ्यायचा नाहीये. त्यांच्याशी भांडत बसण्याची आमची मानसिक क्षमता नाही आहे, है ना, वयामुळे. हे सगळं तू जे सांगत होतास ना ते खोटं होतं असं मला आता वाटायला लागलेलं आहे. तू वेळ पांघरून पेडगावला निघालेला होतास. तुझा हेतू फक्त भांडत बसायला नको, त्यामुळे काय सोसायटी सांगते त्याप्रमाणे वागायचं, एवढाच हेतू होता असं मला वाटत नाही. असं, कारण मला माहिती आहे तू हुशार आहेस, तुला कॉमन सेन्स आहे, तुला कायदाही कळतो. तर बरं ठीक आहे, आज तू कशा करता आलेला आहेस, याच हेच बोलायला परत आलायस का, तर तुम्हाला हेच बोलायला नाहीये? मग काय? हा,
केव्हा खाली करतो? मी म्हणलं, अरे ठीक आहे, त्याच्या आधी महत्वाचा मुद्दा आहे. मी बोललो, माझ्या बायकोशी मी बोललो आणि त्यामुळे तुझी तुझी मी फ्लॅट खाली करून द्यावा आणि ते भांडू नये वगैरे ही इच्छा माझ्या लक्षात आली. पण एवढा एकच प्रश्न नाही, इतर पण काही प्रश्न आहेत. म्हणजे उदाहरणार्थ की फ्लॅट रिकामा करताना काही इनकन्व्हिनियन्स किंवा फ्लॅट म्हणजे सामान शिफ्ट करण्याचे चार्जेस वगैरे म्हणून बिल्डर काही पैसे देतो आपल्याला. त्याच्यानंतर आपण ज्या भाड्याच्या घरात राहायला जातो त्याचं भाडं देतो. त्याच्यानंतर आपण परत नवीन बिल्डिंग बांधून झाल्यानंतर आपल्या नवीन फ्लॅटमध्ये आपण परत शिफ्ट होतो, त्यावेळेला ते शिफ्टिंगचे चार्जेस, इनकन्व्हिनियन्स चार्जेस वगैरे असं सगळं देतो आणि मग आपल्याला तो फ्लॅटचा ताबा देतो तो, है ना. तर या ज्या पुढच्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये माझा पहिला प्रश्न असा आहे की मग रिडेव्हलप्ड झालेला जो फ्लॅट आहे तो ऑब्व्हियसली फ्लॅटवर तुझं नाव आहे, त्यामुळे त्याचं नवीन फ्लॅटचं रिडेव्हलप बिल्डिंग मधल्या फ्लॅटचं पोझिशन बिल्डर तुलाच देणार. तर त्या फ्लॅटमध्ये जसा आता मी राहतोय तसा त्या नवीन रिडेव्हलप फ्लॅटमध्ये तू मला राहायला देणार आहेस का? हा पहिला प्रश्न आहे. दुसरा प्रश्न म्हणजे भाडं मला देणार आहेस का? दुसरा प्रश्न म्हणजे ते काय शिफ्टिंग चार्जेस, इनकन्व्हिनियन्स चार्जेस वगैरे ते सगळे मला देणार आहेस का देणार नाहीयेस ते? कारण काय की जर समजा तू भाडं देणार नसेल तर मला त्याप्रमाणे मी जी भाड्याची जागा शोधेन तर त्याच्यामध्ये मला अंदाज येईल की मला किती भाडं मिळतंय, मला काय बजेट आहे, काय बजेटमध्ये फ्लॅट बघावा असं. म्हणजे आता मी असं बघितलं असतं की माझं जर सगळं मिळून आहे तर मला साधारणतः बिल्डर कडनं एक एवढं भाडं मिळतं, एक समजा 50-60 हजार मिळतं आहे. पण हे जर कमी झालं, हा जर एक फ्लॅट नसेल तर मला समजा एक 40 हजारच मिळतील मिळेल भाडं, तर मी त्याप्रमाणे भाड्याचा फ्लॅट शोधायला मोकळा होईल ते, है ना. तर त्यामुळे या फ्लॅटचं भाडं जे बिल्डर तुला देईल ते तू मला देणार आहेस का, है ना. किंवा शिफ्टिंग आणि इनकन्व्हिनियन्स चार्जेस ते मला देणार आहेस का? तर याही पुढच्या गोष्टी आपण आता फायनल करून टाकू. तुझा काय विचार आहे ते तुम्हाला सांग. म्हणजे असं परत व्हायला नको की फक्त फ्लॅट खाली करून दे एवढं झालं आणि मग पुढे काय होईल त्या अंधारात आणि मग पुढे त्याच्यावर आपलं प्रत्येक वेळेला चर्चा व्हायला नको. तर आत्ताच सगळ्या गोष्टी स्पष्ट करून टाकू. माझ्या भावाची सगळी तयारी होती. तो मला काय म्हणाला की ते शिफ्टिंग चार्जेस आहेत ना ते मी तुला देईन, पण ते इनकन्व्हिनियन्स चार्जेस आणि भाडं बिडं मी काय तुला देणार नाही. आणि नवीन रिडेव्हलप बिल्डिंग मधला जो फ्लॅट आहे जो माझ्या नावावर आहे तो मी तुला अजिबात राहायला देणार नाही. अरे म्हणजे तू मला नुसतं फ्लॅट रिकामा करून दे, कारण तुला इतरांचा रोष सहन करायचा नाही, बिल्डर अशी भांडण्यामध्ये तुला इंटरेस्ट नाहीये, एवढाच विषय नाहीये. तर तू माझी माझी ही जी प्रॉपर्टी आहे, माझा हा जो फ्लॅट आहे तो चक्क लुटायला निघालेला आहेस, बळकवायला लागलेला आहेस. तुझा बेसिकली विचार हा माझा फ्लॅट बळकवण्याचा विचार आहे तो. त्यामुळे तुला तो फ्लॅट बळकवायचा आहे. म्हणून बिल्डर ज्या काय अटी घालतो आहे त्या बरोबर का चूक, अग्रीमेंट मधले क्लॉजेस बरोबर का चूक, सोसायटी जे सांगते आहे ते योग्य आहे का अयोग्य आहे याचा काहीही विचार न करता त्या सगळ्याला हो हो म्हणतोय, कारण तुला बेसिकली माझा फ्लॅट बळकवायचा आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेव की भले कागदोपत्री कायदेशीर दृष्ट्या हा फ्लॅट तुझ्या नावावर असेल पण तो फक्त तुझ्या नावावरच आहे. तू त्याचा मालक नाही आहेस, त्याचा मालक मी आहे. याची मला तुला परत आठवण करून द्यायला पाहिजे. जर फ्लॅट माझ्या नावावर असेल तर तू कसा मालक होशील? हे काय तू लहान बाळासारखं आर्ग्युमेंट करतोय की आपण लहान असताना नाही का म्हणायचो की हे माझं घर, पण कायदेशीर दृष्ट्या घर कुणाच्या मालकीचं होतं? आपल्या आई वडिलांच्या मालकीचं होतं ना. पण आपण म्हणायचो ना माझं घर आहे, माझं घर आहे. हे तुझं बालिश स्टेटमेंट आहे. माझा भाऊ मला काय म्हणाला की कायदेशीर दृष्ट्या या फ्लॅटवर जरी माझं नाव असलं तरी तू समजतो आहेस की तूच ह्याचा खरा मालक आहे. हे माझं म्हणणं बालिशपणाचं आहे. हो.
म्हणजे हे बालिशपणाच आहे. अरे तू मला मदत केलेली होतीस, मला आर्थिक संकटातून सोडवण्याकरता मला तू मदत केलेली होतीस, आणि मदत करण्याकरता तुझ्याकडे स्वतःकडे पैसे नाहीयेत म्हणून तू म्हणाला की तुझ्या फ्लॅटवर कर्ज काढून मी तुला ते पैसे देतो. मी म्हंटल ठीक आहे, मला काय फरक पडत नाही, फ्लॅट फ्लॅट तुझ्या नावावर असला काय माझ्या नावावर असला काय, असं म्हणून मी तुला म्हटलं की ठीक आहे. म्हणा नाही नाही, मी नाही म्हंटल असं, तूच म्हणालास की तू या फ्लॅटवर कर्ज काढ आणि मला दे, आणि या फ्लॅटवर जर भावानी म्हणजे मी कर्ज काढायचं असेल तर ऑब्व्हियसली माझ्या नावावर त्याचं अग्रीमेंट करून द्यायला हवं, म्हणून तू माझ्या नावावर अग्रीमेंट करून दिलं आणि ते जे मी पैसे घेतले बँकेकडनं ते मी तुला दिले. मी म्हटलं अरे ठीक आहे, इथपर्यंत ठीक आहे, पण जरा विचार कर ना की ही मदती करता झालेलं होतं, हा काय आपल्या दोघांच्या मध्ये खरेदी विक्रीचा व्यवहार झालेला नव्हता. खरेदी विक्रीचा व्यवहार नव्हता झालेला. आपल्यामध्ये आपण दोन भाऊ एकमेकांना मदत करत होतो. म्हणून मी म्हणतोय की भले कायदेशीर दृष्ट्या तुझं नाव असेल, पण मालक मी आहे, कारण तू मला मदत करण्याकरता तुझ्या नावावर फ्लॅट करून घेतलेला होतास. एवढंच माझं लॉजिक आहे ते. आणि मला त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नव्हता, कारण तू मला मदत करणार होता, तू या फ्लॅटच्या अगेन्स्ट कर्ज घेऊन मला मदत करणार होता, तर तू माझा भाऊ आहेस. तर त्यामुळे त्यावेळेला मी ह्याच्याकडे एक खरेदी विक्रीचा व्यवहार म्हणून कधी बघितलंच नव्हतं. आणि खरेदी विक्रीचा जर व्यवहार असता तर मी काय, म्हणजे मला काही व्यवहार कळत नाही असं वाटतं का? अरे मी अख्खं आयुष्य रिअल इस्टेट मध्ये काढलेलं आहे, मी कितीतरी फ्लॅट विकलेले आहेत सेल्समन म्हणून, तर मला काय खरेदी विक्री काय असते या गोष्टी कळत नाहीत का? या फ्लॅटची त्यावेळची जी काय किंमत होती, तर ती किंमत मी तुझ्याकडनं घेतली नाही. माझी आर्थिक अडचण सोडवण्याकरता जेवढे पैसे हवे होते तेवढेच पैसे मी तुझ्याकडनं घेतले. आणि ऍक्च्युली मीही तुझ्याकडनं घेतले नाहीत, तेवढे पैसे तू बँकेकडनं कर्जाऊ काढले आणि आपण दोघांनी जाऊन, आपण झालं तर मुंबईला जाऊन तो एक व्यवहार होता, तो आपण मिटवला, तो है ना, त्या माणसाला पैसे देऊन तो व्यवहार मिटवला. आणि किती किंमत होती त्या, किती अग्रीमेंट व्हॅल्यू किती होती? 5.25 लाख. तू कर्ज किती काढलंस? काय काय 4 लाख वगैरे काढलं असेल तो, आलो मला आता आठवत नाही, पण काहीतरी असं 4, 5, 6, 7 लाख होतं. मी म्हटलं अरे त्यावेळेला सुद्धा या फ्लॅटची बाजार भावाची जी किंमत होती ती कितीतरी जास्त होती. त्यामुळे हे अगदी सिद्ध होतंय की हा खरेदी विक्रीचा व्यवहार नव्हता. तुम्हाला असं म्हणतो हा डिस्ट्रेस सेल तू केलेला होतास मला. म्हटलं अरे मी सेल केलेला नव्हता, तुम्हाला मदत करत होतास. आता लगेच माझी वहिनी मध्ये आली, आम्ही तुला मदत करत होतो पण तुला त्याची कधीच जाणीव नव्हती, तू आम्हाला हा फ्लॅट आमच्या ताब्यात कधी दिलाच नाही, स्वतःच राहत राहिलास. म्हणजे काय झालं की ते म्हणतात ना की काय, म्हणजे ते केक केक बद्दल काय म्हणतात ना, हॅबिट टू, तसं झालं तुझं. म्हणजे तू तू ह्याच्या अगेन्स्ट पैसे पण उभे केलेस, आपली अडचण पण सोडवली आणि तूच राहिला. अरे मग त्यालाच तर मदत म्हणतात. जर तिराईत माणसाला विकला असता तर अग्रीमेंट रजिस्टर झाल्यानंतर त्यांनी माझं व्हेकंट अँड पीसफुल पोझिशन घेतलं असतं की नाही, पण तुम्ही नाही घेतलं. माझी वहिनीवाली नाही, मी एकदा म्हटलेलो होतो की आता हा फ्लॅट तुम्ही आमच्या नावावर केलाच आहे, तर त्याचं आता बँकेकडनं कर्ज काढलंय, तर ते कर्ज फेडण्याकरता आपण हा फ्लॅट भाड्याने देऊ. तर त्यावेळेला तुम्ही म्हणालात की नाही ते भाड्याने नको, आम्हाला जागेची गरज आहे, आम्हाला राहायला हवं आहे. माझा भाऊ मला म्हणाला, माझी मेहुणी तर मला म्हणाली की तू तर मला म्हणालास की तुला तुझ्या बायको बरोबर एका घरात राहणं शक्य नाहीये, म्हणून तुम्ही दोन वेगवेगळ्या घरात राहणं तुम्हाला आवश्यक आहे, तुमचा संसार टिकवायचा असेल तर. म्हणून एका फ्लॅटमध्ये ती आणि एका फ्लॅटमध्ये तू राहणं फार महत्वाचं आहे. ही तुमची संसारिक अडचण भागवण्याकरता म्हणून आम्ही तुम्हाला म्हणलो की चल राहा तू. म्हणून म्हटलं अगदी बरोबर आहे. अगदी बरोबर आहे.
आम्हाला दोघांनाही स्पेस हवी होती, म्हणून आम्ही हे काय छोटे छोटे फ्लॅट आहेत ना, 1 BHK चे फ्लॅट आहे, त्यामुळे ती एका फ्लॅटवर खालच्या मजल्यावरच्या आणि मी वरच्या मजल्यावरच्या फ्लॅटवर मी राहतो. आणि पण तरी सुद्धा आम्ही काही, म्हणजे शेवटी आम्ही घर म्हणून हे सगळं एकत्र वापरतोच ना ते. तर तर ही सगळी मदत तुम्ही का केली? तर तुम्ही मला मदत करत होता, तुम्ही माझी अट मान्य का केली? तर तुम्ही मदत करत होता. तर आता तू चक्क म्हणतोय की मी तुम्हाला डिस्ट्रेस सेल केला आणि त्यामुळे तुम्हीच मालक आहात, आणि मी पोझिशन तुम्हाला न देऊन तुमच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतला, तुमचे उपकार मी असे उपकारांचा गैरफायदा घेतला, तुमची अशी पिळवणूक केली वगैरे, असं जे तुम्ही आर्ग्युमेंट करता ना, याला काय अर्थ नाही आहे. म्हणजे तुम्ही विचार करा. बरं, आता तर काय की आता रिडेव्हलपमेंट झाल्यानंतर, म्हणजे आता समजा याची मार्केट व्हॅल्यू समजा एक 50 लाख असेल, तो रिडेव्हलपमेंट झाल्यानंतर त्याची 1 कोटी होईल. तो म्हणजे तुम्ही मला काय 4, 4.5, 5 लाख रुपये दिले असतील, त्याच्या बदली तुम्ही माझी 2 कोटी रुपयाची प्रॉपर्टी लुटायला निघालेल्या आहात, बळकवायला निघालेला आहात. असा सरळ सरळ याचा अर्थ होतो. तुम्हाला हे करणं पटतंय का? म्हणजे पटतंय तुम्हाला हे तुम्ही तुमच्या भावाशी असं वागता आहात, हे तुमच्या म्हणजे मनाला पटतंय का ते? त्याच्यावर माझी वहिनी काय म्हणाली माहितीये का? काय आहे, तू कृतज्ञ नालायक पाजी माणूस आहेस, पण तुझा मुलगा खूप चांगला आहे. तर आम्ही असं ठरवलेलं आहे की आम्ही आमच्या विल मध्ये हा फ्लॅट जो आहे, जो आता आमच्या नावावर आहे, तर आमच्या नंतर आम्ही हा फ्लॅट तुझ्या मुलाला देणार आहोत आमच्या विल मध्ये. अरे वा, छान. ह्याच्यावरनं सिद्ध होतं की हा आपला खरेदी विक्रीचा व्यवसाय झालेला नव्हता, व्यवहार झालेला नव्हता. तर तुम्ही त्यावेळेला मला मदत केलेली होती, त्यामुळे तुमच्या नावावर तो फ्लॅट होता, आणि तुम्हाला तो मला परत द्यायचा नाहीये. तुमचा माझ्यावर राग आहे, कारण मी नालायक मूर्ख नालायक माणूस आहे. तर पण माझा मुलगा चांगला आहे, तर तुम्ही तो माझ्या मुलाला परत करणार आहात. ठीक आहे, पण आता असा विचार करा, तुम्ही असा विचार करा की माझ्या मुलाला पण राहायला जागा जागा हवीच आहे ना. त्याला कशाला जागा हवी? त्याला आहे की एक फ्लॅट. म्हटलं अरे तसं नाही, आता आम्ही 3 जण मिळून राहतो एका बिल्डिंग मध्ये, भले भले 3 वेगळ्या फ्लॅट मध्ये राहतो, पण आम्ही असं समजतो की आमच्या तिघांचे हे 3 महाल आहेत, है ना. तर आता समजा एक महाल गेला, म्हणजे माझा महाल गेला, तर मी माझ्या मुलाच्या महालात राहायला गेलो किंवा बायकोच्या महालात गेलो राहायला, तर ते म्हणतील की आमच्या महालात तू राहायला येऊन आम्हाला अडचण का करतो आहेस? असा प्रॉब्लेम होईल की नाही? तो तो तुमचा प्रश्न आहे. तुमच्यावर अशी वेळ आलेली आहे, तर तुम्ही ऍडजस्ट करायला पाहिजे आहे. आपण आयुष्यात काही अशा जर आर्थिक चुका केल्या असतील, तर त्याचे परिणाम भोगायला आपण तयार राहायला पाहिजे. असं काहीतरी त्यांनी आर्ग्युमेंट केलं. मी म्हटलं बरं ठीक आहे. पण समजा माझा मुलगा म्हणाला की अरे तुम्ही बिल मध्ये, म्हणजे तुम्ही गेल्यानंतर मला हा राहायला देणार आहात, त्याच्याची आत्ताच माझी अडचण होते, तर मला राहायला द्या. हा, जर तुझा मुलगा म्हणाला तर कदाचित तुझ्या मुलाला राहायला देऊ, पण तुला नाही देणार हा. पण तुमचा माझ्यावर एवढा का राग आहे? म्हणजे माझ्यावर मी का इतका वाईट माणूस आहे का? माझ्यावर काय एवढी खुन्नस? म्हणजे त्यावेळेला तुम्ही, म्हणजे भावाला मी म्हटलं की अरे त्यावेळेला तू माझा लहान भाऊ असला असून सुद्धा मोठ्या भावासारखा माझ्या पाठीमागे उभा राहिलास, मला मदत केलीस. त्याच्यानंतर असं काय झालं की ज्याच्यामुळे मी म्हणजे अगदी वाईट माणूस ठरलो की मला आता तुम्ही या फ्लॅटमध्ये पण आजही राहू देत नाहीये. आजही माझं हे जे भांडण आहे आणि जे योग्य आहे, ज्याचा फायदा तुला पण मिळणार आहे, तुलाच काय सोसायटीच्या सगळ्या मेंबरला मिळणार आहे, आणि जे सगळ्यांना आत्महत्या करायला प्रवृत्त करून आत्महत्येचं पत्र लिहून घेतायत आणि उड्या मारायला सांगतायत, त्या सोसायटीचे चेअरमन सुद्धा याच सोसायटीत राहतात, त्यांची ही प्रॉपर्टी याच सोसायटीमध्ये, तर त्यामुळे त्यांचा सुद्धा फायदा होणार आहे.
तर मी माझ्या एकट्या करता भांडत नाहीये, हा मुद्दा माझ्या एकट्या करता नाहीये, हा सगळ्यांच्या करता आहे. कुठला की फुल FSI सँक्शन करून झाल्यानंतर, इतर अटी पूर्ण करून झाल्यानंतर, अगदी महारेरा रजिस्ट्रेशन झाल्यानंतर, मग परमनंट अल्टरनेट अग्रीमेंट रजिस्टर करून झाल्यानंतर मगच मी फ्लॅट खाली करेन. ही जी गोष्ट आहे ही सगळ्यांच्या भल्या करता आहे. तर ह्याच्यामध्ये तुझाही फायदा आहे ना. समजा मी आता तुला खाली करून दिला आणि तू हे जर अशी जर आत्महत्या केली तर भाऊ म्हणून मला आवडेल का? भाऊ म्हणून मला वाटेल की नाही, अरे आपण याला आत्महत्या करण्यापासून अडवायला हवं होतं. म्हणजे आत्महत्या म्हणजे शारीरिक नाही, पण रिअल इस्टेट आत्महत्या, प्रॉपर्टीची आत्महत्या, आर्थिक आत्महत्या. माझ्या मनात असं येणार नाही का आपल्या भावाला आपण तो हे जे चुकीचं काम करतो हे ते करण्यापासून परावृत्त करावं किंवा त्याला अडथळा आणावा, त्याला हे करू देऊ नये, असं नाही वाटत तुम्हाला? माझी वहिनी म्हणाली, कधी गोड बोलून, कधी असंच काहीतरी कुठला तरी बागुलबुवा दाखवून तू आमच्या चांगुलपणाचा आयुष्यभर गैरफायदा घेत आलेला आहेस. आणि आमचाच काय, आपल्या सगळ्या नातेवाईकांचा तू गैरफायदा घेतलेला आहेस. म्हणलं अरे बापरे, हे कोण नातेवाईक? तर ती बोलायला लागणार होती काहीतरी, पण माझ्या भावाने तिला थांबवलं. तर ती म्हणाली की आता स्पष्टच सांगते, तू हा फ्लॅट आम्हाला आमच्या नावावर करून दिलेला आहेस, तो आम्हाला परत हवा आहे, आज हवा आहे. आणि रिडेव्हलप झाल्यानंतर जो फ्लॅट आम्हाला मिळेल बिल्डरकडनं, तोही आम्हालाच हवा आहे. त्या फ्लॅटमध्ये आम्ही तुला राहू देणार नाही. या जुन्या किंवा नवीन कुठल्याही फ्लॅटशी आता तुझा काहीही संबंध नाहीये. ठीक आहे. माझ्या भावाला म्हणलं ठीक आहे. माझ्या मुलाशी आणि माझ्या बायकोशी बोलतो, कारण आता या गोष्टी स्पष्ट झालेल्या आहेत है ना, की रिडेव्हलप्ड फ्लॅट्स मध्ये सुद्धा मला राहायला मिळणार नाहीये. हा सुद्धा फ्लॅट मला तुम्हाला रिकामा करून द्यायला लागणार आहे. मला भाडं पण मिळणार नाहीये. तर आता पुढची व्यवस्था कशी करायची, कुठे फ्लॅट बघायचा, याची आम्ही आता तजवीज करतो आणि कळवतो तुम्हाला, असं मी म्हटलं. ते ठीक आहे, ठीक आहे असं म्हणून ते निघून गेले. तर या मीटिंग मध्ये हे सिद्ध झालं की आम्हाला तुझ्यासारखं फुल FSI कॉर्पोरेशन कडनं सँक्शन करून, फुल जेवढं बांधता येणं शक्य आहे तेवढा सगळा प्लॅन तयार करून, सँक्शन करून, कॉर्पोरेशन कडनं मंजूर करून झाल्यानंतर आणि इतर सगळ्या फॉर्मॅलिटी पूर्ण झाल्यानंतर मगच मी परमनंट अल्टरनेट अकोमोडेशनवर अग्रीमेंटवर सही करून माझा फ्लॅट बिल्डरला हँड ओव्हर करेन. हा जो माझा आग्रह होता, आणि हे करणं योग्य आहे, हे करणं आवश्यक आहे, हे करणं सेफ आहे, हे करणं आपल्या सोसायटीच्या, आपल्या सर्व सभासदांच्या हिताचं आहे, असा मी आग्रह धरत होतो. त्याच्याऐवजी माझ्या भावाला माझी प्रॉपर्टी ताब्यात घ्यायची होती, म्हणून त्यांनी जाणून बुजून हा धोका पत्करलेला आहे. ठीक आहे ना, माझ्या भावाने माझा फ्लॅट बळकवायचा म्हणून हा जाणून बुजून धोका पत्करलेला आहे. पण सोसायटी मधले बाकीचे जे 24 मेंबर आहेत त्यांना काय कंपल्शन आहे? त्यांना 2 फेज मध्ये FSI सँक्शन करून घेण्याचं जे बिल्डरचं प्रपोजल आहे ते ऍक्सेप्ट करण्याचं त्यांच्यावर काय दडपण आहे? ते कुठल्या मोहाला बळी पडून ही चुकीची अट मान्य करता आहेत, है ना? बरं, तो आता प्रश्नच राहिला नाही. त्याच्याही पुढे जाऊन जुन्या फ्लॅटच्या बदली नवीन फ्लॅट, म्हणजे
साधारणतः रिडेव्हलपमेंटचं अशी कल्पना आहे ना, की जुनं द्या आणि नवीन घ्या. आणि नुसतं जुनं द्या नाही, जुनं द्या आणि नवीन, जुन्याच्या बदली नवीन मोठं आणि फुकट घ्या. है ना? जुन्याच्या बदली, जुन्या फ्लॅटच्या बदली मोठा आणि अधिक चांगला फ्लॅट फुकट मिळेल. तसं जुनं द्या आणि नवीन घ्या, हे जे बेसिक बिझनेस मॉडेल आहे, अशी जी लोकांची कल्पना असते ना ती, तर त्याच्यापैकी नवीनचा काही ऍश्युरन्स, म्हणजे कायदेशीर सोडाच, चिठ्ठीवर सुद्धा, चिठ्ठीवर साध्या कागदाच्या कपट्यावर सुद्धा काही अश्युरन्स न घेता, किंवा ज्याला शेक हँड डील म्हणतात ना, तर तसं शेक हँड डील सुद्धा न करता, तोंडी सुद्धा कमिटमेंट न घेता लोक आपण होऊन आपले फ्लॅट बिल्डरच्या ताब्यात द्यायला निघालेले आहेत. का निघालेले आहेत? त्यांच्यावर कोणी काय भानामती वगैरे केली आहे का? आणि कुणी म्हणण्यापेक्षा बिल्डरनी केले का, बिल्डर आणि चेअरमन आणि सोसायटी सेक्रेटरी मिळून त्यांनी त्यांच्यावर काही भानामती जादूटोणा करून त्यांना किंवा हिप्नोटाईज करून आपल्या म्हणण्याप्रमाणे वागायला लावलेलं आहे का? त्यांच्याही प्रत्येकाच्या अशा कुठल्या काहीतरी डाव आहेत, कंपल्शन्स आहेत, आणि त्याच्यामुळे ते हे बळी पडतायत. मला काही कळेना, मला काही हे लक्षात येईना. आणि एवढा साधा कॉमन सेन्स सोडून लोक का वागतात बरं? परत माझ्या मनात जो प्रश्न येतो ना, त्याने आपण कोथरूड मध्ये राहतो, पौड रोडवर राहतो, आपण दररोज येताना किंवा जाताना कर्वे रोडनी जातो, पौड फाट्यावरनं जातो, आणि घर घेण्याच्या व्यवहारामध्ये जर आपण ड्यू डिलिजन्स केला नाही, है ना, तर त्याच्यामुळे अगदी मोठ्या बिल्डरचा मोठा प्रोजेक्ट सुद्धा रखडू शकतो. आणि रखडू शकतो म्हणजे वर्षानुवर्ष रखडू शकतो, है ना, वर्षानुवर्ष रखडू शकतो. ह्याची आठवण करून देणारी एक बिल्डिंग आहे ना पौड फाट्याला. आपण ती जाताना आणि येताना दररोज बघतो. तरी सुद्धा आपण व्यवहार करताना डोकं गहाण ठेवून का वागतो, हा पहिला माझ्या मनात प्रश्न आला, पहिला. आणि बरं, ते लोक वागतात तर वागतात, अरे पण मी आणि माझ्या बायकोनी त्यांना जागं करण्याकरता एवढी पोस्ट शेअर केली, AI चा उपयोग करून असे काही व्हिडिओ वगैरे तयार केले, पॉडकास्ट वगैरे तयार केले, ते त्यांच्याबरोबर शेअर केले, परमनंट अल्टरनेट अकोमोडेशन अग्रीमेंटचं महत्व समजावून सांगितलं, फुल FSI लोड करून कंप्लीट बिल्डिंगचा या प्लॉटवर जेवढं मॅक्झिमम बांधता येईल तेवढं बांधून, तेवढ्याचा प्लॅन तयार करून तो सँक्शन करून घेणं का आवश्यक आहे, ह्याचे फायदे तोटे सांगितले. पण त्या सगळ्याकडे दुर्लक्ष करून जर हे सोसायटीचे सदस्य अशा प्रकाराने वागत असतील, आणि हे फक्त सभासदांना नाही, अरे जे भानामती करतायत, जे बिल्डरच्या गँगमध्ये सामील होऊन बिल्डरच्या वतीने सगळ्या सोसायटीच्या मेंबर्सची दिशाभूल करतायत, ते सुद्धा याच बोटीत आहेत. त्यांच्याही प्रॉपर्टी, त्यांचेही फ्लॅट याच सोसायटीमध्ये आहेत. तर ते जाणून बुजून या बोटीला भोकं पाडून चला समुद्र सफारीला असं का म्हणतायत? ही भोकं पडलेली ही बोट केव्हाही बुडू शकेल, आणि त्याच्याबरोबर फक्त सोसायटीचे सभासदच नाहीत, सोसायटीचे चेअरमॅन आणि सेक्रेटरी सुद्धा बुडणार आहेत. याची जाणीव न ठेवता ते असे का वागतायत? ते काय कळेल असं झालं मला. म्हणजे एका बाजूला माझ्या भावाचं मॉरल करप्शन है ना, की त्यांनी दोन भावांनी एकमेकांना मदत करण्याकरता केलेली गोष्ट,
तो डिस्ट्रेस सेल समजून आपण मालक झालेला आहे असं समजून मला माझ्या घरातनं बाहेर काढायला निघालाय आणि माझी रिडेव्हलप प्रॉपर्टी पण बळकवायला निघालेला आहे. तर इथे स्पष्ट दिसतं ना, अरे भाऊ भावाचा गळा कापायला निघालेला आहे. तर तो बिल्डर किंवा तो सोसायटीचा चेअरमन किंवा सेक्रेटरी हे उद्या तुमच्यावर उलटले आहे ना, तुमच्या भोळसटपणाचा जर त्यांनी गैरफायदा घेतला किंवा तुम्ही त्यांच्या चांगुलपणावर विश्वास ठेवला आणि उद्या जर त्यांची बुद्धी भ्रष्ट झाली आणि तुम्ही कायदेशीर तरतुदींना महत्व न देता असं काहीतरी इन्फॉर्मल देऊन टाका असं केलं है ना, तर त्यांची उद्या बुद्धी भ्रष्ट होऊन इथे भावाने भावाचा गळा कापला, भावाने भावाची प्रॉपर्टी बळकावली, तशी तुमची प्रॉपर्टी म्हणजे हा अख्खा सोसायटीचा प्लॉट बिल्डर बळकवेल किंवा बळकवण्याचाच हा प्रयत्न चाललेला आहे. अतिशय सोफिस्टिकेटेड, कुठेही आपण कायदेशीररित्या सापडणार नाही अशा प्रकाराने तुमचा गैरफायदा घेऊन या प्लॉटवर ताबा मिळवणं. तुम्हाला वाटतं की तुमच्या सोसायटीची रिडेव्हलपमेंट होतीये, पण ह्याच्यामध्ये ऍक्च्युली बिल्डरचा फक्त उद्देश हा प्लॉट फुकटचा बळकावावा आणि ह्याच्यावर बांधून पैसे कमवावेत एवढा फक्त स्वार्थी हेतू असेल असं दिसत नाही, कळत नाही का कुणाला. म्हणजे मी एक तो फेमस फ्रॉड माहिती आहे ना, ह्याच्या बातम्या वगैरे येतात बरं का, कशा की आता 500च्या नोटांवर बंदी आली ना, तर तुमच्याकडच्या 500च्या नोटा आणून द्या, त्याच्या बदली आम्ही तुम्हाला नवीन 500च्या नोटा देऊ है ना. तर एक माणूस बॅग भरून 500च्या नोटा घेऊन जातो आपल्याकडच्या, काहीतरी 2 कोटी रुपयाच्या मोठा माणूस असतो, आणि त्याला तो नोटा बदलून देणारा जो माणूस असतो ना, तो सांगतो की त्याने आधी सांगितलेलं असतं की 10% कमिशन घेईन बरं का. मग त्याच्यावर त्यांचा वाद होतो की अरे मी 2 कोटी आणले, 10% नाही 5% घेईन, मग काहीतरी 7% वर ते फायनल होतात. आणि मग तो त्याप्रमाणे सांगतो की ठीक आहे, म्हणजे कुणाच्या डोळ्यावर यायला नको म्हणून अशा अशा ठिकाणी तुम्ही जा आणि तिथे त्या झाडाखाली तुमची बॅग ठेवा आणि तिथेच उभे राहा. एक माणूस येईल, तो तुमची बॅग घेऊन जाईल आणि त्याच्या बदली तुम्हाला एक दुसरी बॅग देईल है ना. पण ती बॅग घेतली की तुम्ही तिथे काही थांबू नका, घरी निघून जा आणि मग घरी जाऊन मोजा पैसे है ना. तर ते जे आपलं ठरलेलं कमिशन आहे ना, तेवढं कापून त्याच्यात ती रक्कम असेल ती. तर असं म्हणून मग तो माणूस घरी येतो आणि तो बॅग उघडतो आणि नोटा मोजतो. तर ज्यांनी सांगितलेले असतात तेवढ्याच नोटा असतात, त्याच्याबद्दल काही प्रश्न नसतो तो. पण त्याच्यातल्या 10 नोटा काढून तो बाजारात जातो. तो पहिलाच हॉटेलवाला जिथे चहा प्यायला जातो तिथे पहिलाच हॉटेलवाला त्याला सांगतो की अरे ही नोट बनावट आहे, म्हणून तो बँकेत जातो. बँक म्हणते की अहो ही नोट बनावट आहे. अरे बापरे, तेव्हा त्याच्या लक्षात येतो की त्याच्या बोलण्यावर आपण विश्वास ठेवला आणि त्याने आपल्या 500च्या नोटा घेतल्या आणि त्याच्या बदली आपल्याला बनावट नोटा दिल्या. हा जो फ्रॉड झाला, फ्रॉडच्या बातम्या ऐकतो ना आपल्याला प्रश्न पडतो ना की कसा बावळट माणूस फसला, ज्याच्याकडे 2 कोटी रुपयाच्या 500 रुपयाच्या खऱ्या नोटा होत्या. त्या खरं तर त्याला बँकेत भरता आल्या असत्या, पण त्यांनी ही ऑफर स्वीकारली आणि त्याच्यामुळे त्याच्या खऱ्या नोटा गेल्या, पण बनावट नोटा 2 कोटी रुपयाला फटका बसला. हे फ्रॉड आपण ऐकतो त्यावेळेला आपल्याला प्रश्न पडतो की कसे हे लोक फसले. किंवा दुसरा एक फेमस फ्रॉड बर का, की बाजाराच्या कॉर्नरवर 4 माणसं उभी असतात आणि ते सांगतात की ते बघा ते तिकडे दुकान आहे ना, त्या दुकानाच्या बाहेर गर्दी बघितली का. बायका म्हणतात हो गर्दी बघितली, काय आहे तिकडे. तर ते लोक म्हणतात की अहो आमच्या खूप वर्षांनी आमच्या शेटजींना मुलगा झाला आणि शेटजींना मुलगा झाला म्हणून त्यांनी असं ठरवलेलं आहे की आज ते गरीब बायकांना फुकट साड्या वाटतायत. गरीब बायकांना फुकट साड्या बरं का, तर त्या फुकट साड्या घेण्याकरता तिची गर्दी जमलेली आहे. तर तुम्हाला सुद्धा जर फुकट साडी हवी असेल
तर जा तिकडे, तुम्हाला फुकट साडी मिळेल. बायका म्हणतात, अरे वा, बरं झालं सांगितलं, चला आम्ही आले फुकट साड्या घ्यायला. तो तो म्हणतो, अरे नाही थांबा, तसं नका जाऊ, तुम्हाला, तुम्ही गरीब आहात हे दिसायला पाहिजे. तर ते तुमच्या गळ्यातलं मंगळसूत्र, कंठा, तो हातातल्या काय बांगड्या बिंगड्या सोन्याच्या, कानातलं वगैरे सगळं या रुमालामध्ये काढून ठेवा, म्हणजे तुम्ही गरीब दिसाल. आणि मग तिथे जाऊन रांगेत उभे राहा. मग ते बघतील की हो तुम्ही गरीब आहात, मग ते तुम्हाला फुकट साडी देतील. तर बायका लगेच सगळे आपल्या अंगावरचे दागिने काढून त्याच्या रुमालात ठेवतात. आणि तो म्हणतो, काय काळजी करू नका, मी इथेच आहे, तुम्ही जा आणि फुकट साडी घेऊन या, मी आहे इथे. त्याला जाताना माझ्याकडनं हे तुमचे दागिने घेऊन जा. तो बायका त्याप्रमाणे जातात, तिथे उभ्या राहतात. तो तिथे म्हणतात, काय काय तो म्हणलं, काय नाही, ते अजून वेळ आहे शेटजी यायला, त्यामुळे थांबा जरा, ते आले की वाटायला सुरुवात करतील. आणि मग शेटजी येतात आणि ते म्हणतात, नाही नाही, असलं काय फुकट बिकट साड्या बिड्या मी काय वाटणार नाहीये, मला काय असं, मला माझा मुलगा तर आता दुकान सांभाळतोय, तो बघा आला. तर हे कुणी सांगितलं तुम्हाला? हे ऐकल्यानंतर त्या बायकांच्या लक्षात येतं, त्या धावत येतात की फुकट साड्या काही मिळत नाही म्हणून, त्या धावत कोपऱ्यावर येतात. आणि बघतात तर काय, मगाशी जी चांडाळ चौकटी होती, ज्यांच्याकडे आपण आपल्या अंगावरचे दागिने काढून दिले, ते सगळे लोक गायब झालेले आहेत. आणि मग पोलीस कंप्लेंट होते. तर हे या अशा बायका कशा फसल्या. अशा बातम्या जेव्हा वाचतो त्यावेळेला आपल्याला प्रश्न पडतो ना, तसा काहीसा मला प्रश्न पडलेला आहे की अरे, साधारणतः सगळे माझ्याच वयाचे, अगदी तरुण असला तरी, एकच तरुण आहे की जो 25शीत आहे, पण त्याचे आई वडील सुद्धा आता 50शी ओलांडलेले आहेत. तो 50शी 60ला आलेले, बुद्धिमान, शिकलेले, पांढर पेशे, काही बिझनेसमन, ज्यांनी जग बघितलेलं, ज्यांनी व्यवहार केलेले आहेत, ते लोक असे आपले डोके गहाण ठेवून कुठल्याही बाजार बुडग्यांनी सांगितलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवून असे आपले राहते फ्लॅट रिकामे करून त्यांच्या ताब्यात कसे देतात. अरे बापरे, तुम्हाला खरं सांगतो, हे ऐकल्यानंतर ना, म्हणजे हे लक्षात आल्यानंतर, काल जे माझ्या भावानी मला घर खाली कर म्हणून सांगितलेलं होतं ना, तर त्याच्यामुळे मला जे दुःख झालेलं होतं, म्हणजे भाऊ भावासारखा वागला नाही, त्यांनी मला दगा दिला, त्यांनी माझी प्रॉपर्टी हडप करण्याचा प्रयत्न केला, ह्याच्यामुळे जो माझा असा मूड गेलेला होता ना, तो मूड गेलेला मूड माझ्या परत आलं, लक्षात आलं की अरे, हा तर फ्रॉड चाललेला आहे. त्यामुळे सगळ्या सोसायटीच्या मेंबर्सना या फ्रॉड मधून वाचवणं हे तर माझं कर्तव्यच आहे, पण माझ्या सख्ख्या भावाला सुद्धा वाचवणं ही तर माझ्यावर फार मोठी नैतिक जबाबदारी आहे, असं समजून काल जो माझा मूड गेलेला होता, काल जे दुःख झालेलं होतं, माझ्यावर राग आलेला होता, तर तो सगळा गेला. आणि मला गंमत वाटायला लागली. काय राव. अरे बापरे, उद्या जर बिल्डर म्हणाला ना की चला आता आपली आज रिडेव्हलपमेंट होणार आहे, तर त्या निमित्ताने आपण असं करूया की सगळेजण आपण भूमिपूजनाचा कार्यक्रम करूया, आणि भूमिपूजनाकरता आपण आपल्या शिवतीर्थ नगरच्या कमानीपासून सगळेजण नागव्यानी अशी एक मिरवणूक काढून येऊया आणि नागव्यानी भूमिपूजन करूया. तर माझ्या सोसायटीतले लोक खरंच नागवे होऊन कमानीपाशी उभे राहतील आणि नागव्यानी मिरवणूक काढून सोसायटीमध्ये येतील आणि सोसायटीच्या जागेचं भूमिपूजन करतील. कारण काय आहे की बिल्डर जसं सांगतो तसं वागायचं. अरे, ज्या घरात राहिलो, जे आपलं गेली 35 वर्ष छप्पर होतं, ते छप्पर देऊन टाकलं आपण, तर अंगावरचे कपडे तर काय चायला किरकोळ आहेत. माझ्या डोळ्यासमोर चित्र उभं राहिलं की शिवतीर्थनगरच्या कमानीपासून माझ्या सोसायटीतले सगळे लोक नागव्यानी मिरवणूक काढत येत आहेत, आणि मिरवणुकीमध्ये मिरवणूक कुणाची, बिल्डरची मिरवणूक आहे. बिल्डर्स मात्र सगळे छान कपडे घालून आहे, बाकी सगळे नागव्यानी येत आहेत. मिरवणूक काढत आणि नागव्यानी भूमिपूजन करत आहेत. माय गॉड.
चित्र. माय गॉड. कठीण आहे बाबा, कठीण आहे. कोथरूड मधल्या रिडेव्हलपमेंटनी कोथरूड मधल्या लोकांना नागवण्याची बिल्डरना एक सुवर्ण संधी दिलेली आहे. तुमचं काय मत आहे? नाही का? चला थांबतो. सुरुवात केली त्यावेळेला ऊन कोवळ होतं, आता कडक झालेलं आहे ते. तर कोथरूडकरांनो सावधान.